हे सगळं चांगलं झालं. असा कुठला तरी सदमा देणारा इन्सिडेंट का 2,500 इव्हेंट मध्ये की अरे कुठे अडकले कुठे आले, म्हणजे आपण कसं एकदम सूरज बरजाती सारखं एकदम हॅपी 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 न जाता की असं कुठलं नाव न घेता की अरे इन्सिडेंट की असे होतात इन्सिडेन्सेस, स्पेशली जेव्हा ऑडियन्स तुम्हाला रिस्पॉन्ड करत नाही. बरेच वेळा कोल्ड असतो ऑडियन्स, किंवा ऑडियन्स असा असतो जे की मोस्टली माझं थोडं ह्युमरस, आता तुम्हाला बोलताना लक्षात आलं असेल की वाईब थोडीशी ह्युमरस, एनर्जेटिक, मस्ती करणारे ह्या टाइप्स. आय मोर इन टू वेडिंग्स. मग जेव्हा तुम्हाला असा ऑडियन्स मिळतो जो की तुम्हाला वाटतंय की समोरून उठून येणार नाही किंवा करणार नाही, तेव्हा खूप जास्त एफर्ट्स द्यायला लागतात. आणि असे ऑडियन्स मिळतात खूप वेळा. असेही ऑडियन्स मिळतात खूप वेळा. सपोज तुमचा असा शो असेल जो की एखाद्या ऑर्गनायझेशननी ऑर्गनाईज केलाय, कॉर्पोरेट इव्हेंट, नॉट कॉर्पोरेट पण सोशल इव्हेंट असेल, तर त्यातल्या कोणाला तरी अँकरिंग करायचं असतं, पण तुमची ऑर्गनायझेशन पैसे देऊन अँकर बोलवते. मग तुम्ही ऑब्व्हियसली त्या व्यक्तीला डोक्यामध्ये तुमचे रायव्हरी होते आपोआपच, जे की तुम्हाला माहिती नाही हे का झालेली आहे. एका व्यक्तीच्या लाईफ मध्ये तुम्ही विलन झालेलं असतं, यायच्या आधीच विलन झालेलं असतं. मग तेव्हा खूप म्हणजे गेलं की कळतच की ही आहे ती व्यक्ती जिला स्टेजवर बोलायचं होतं. असे खूप इन्सिडेन्सेस होतात. पण आम्ही आमच्या स्टुडंट्सना शिकवतो की हे असे इन्सिडेन्सेस झाले तर आपल्याला कसं हँडल करायचे. कारण कसं असतं, तुमचा मूड खूप इम्पॉर्टंट असतो जेव्हा तुम्ही परफॉर्मन्स देताय. तुमचा मूड जेवढा चांगला असेल, तुम्ही जेवढे हॅपी असाल, तुम्ही तेवढे क्रिएटिव्हिटी जास्त आणू शकता. तुम्ही अँकरिंग इम्प्रॉम्प्टू बऱ्याचशाच गोष्टी करायला लागतात, ऑन दी स्पॉट बऱ्याचशाच गोष्टी करायला. त्या कधी करतील जेव्हा तुम्ही अलर्ट असाल, जेव्हा तुम्ही तुमची मेंटली शार्प असाल, किंवा तिथे असाल तुम्ही प्रेझेंट त्या सिच्युएशनला. आणि ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी हँडल करून आपल्याला शो पुढे न्यायचा असतो. बेसिकली बिहाइंड द म्हणजे मागे बॅक स्टेजला काय चाललंय हे समोरच्यांना कळून द्यायचं नाहीये. तेच तर अँकरिंग, तेच तर स्किल आहे. म्हणजे व्हिडिओ टाइमवर प्ले नाही झाला तर मग तो मुवमेंट कसं बिझी ठेवायचं, हा तर खूप छोटासा इन्सिडेंट आहे. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या की. असे सांगा ना एखाद दोन गोष्टी ज्या तुम्हाला इफ टॉप ऑफ द माइंड काय आहेत तर विचार. एक अशा नाही, अशा कितीतरी वेळा ब्राईडचा वॉर्डरोब मॉल फंक्शन होतं. एकदम कॉमन आहे हे, एकदम कॉमन आहे, एकदम कॉमन आहे ही गोष्ट. बरोबर त्यांच्या परफॉर्मन्सच्या वेळेस, आणि कसं आहे लाईव्ह शो चाललाय ना, सगळं मॅन्युअली साऊंड लाईट सगळं मॅन्युअली. त्यामुळे अशा कितीतरी वेळा असं होतं की मी काहीतरी अनाउन्समेंट केली आणि ते येतच नाहीयेत. असं कितीतरी वेळा होतं की जे सॉन्ग प्ले व्हायचंय ते झालंच नाही आणि दुसरं झालं. तेव्हा तुम्हाला तो मोमेंट आहे तो मारून न्यावा लागतो असा. कारण काय आहे, ही त्या साऊंड ची जी चूक आहे त्याचा फायनली जो इव्हेंट प्लॅनर आहे त्याच्या बजेटवर अफेक्ट होतो. मग इट इज यू, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे सगळं हँडल करणं यू ॲज अ टीम. आणि हे बेसिकली बरेच न्यू कमर्सना कळत नाही, किंवा एक सर्टन लेवलला गेल्यानंतर अँकर्स बरेच वेळा मी पाहिलंय की दे डोंट बॉदर. पण असं नाही पाहिजे. इट इज ऑलवेज अ टीम शो. Anchor is face of the event. Exactly. Representing the event team and every technical side, everybody. त्या सगळ्या टेक्निकल टीमला तुम्हालाच हँडल करायला लागतं. जर काही म्हणजे काही असा प्रॉब्लेम झाला तर, आणि त्याचं तुमचं स्किल आहे तिथंच तर तुमचं, तुम्ही आतापर्यंत काय काय केलं ते तिथेच करणार आहे. एक्झॅक्टली. इनफॅक्ट तुम्हाला बऱ्याचशाच गोष्टी हाईड करून न्याव्या लागतात, आणि तुम्ही नेलात तर मग देन यू प्रूव्ह युअरसेल्फ की तुम्ही चांगलं करता. असं पण होत असेल बरेचदा इव्हेंट फ्लो फायनल नाही आणि इव्हेंट सुरू झालाय. इव्हेंट फ्लो तर कधीच फायनल नसतो. फ्लो आलेला वेगळाच असतो आणि इव्हेंट झालेला इव्हेंट वेगळाच असतो. पण तुमच्या चेहऱ्यावरती एकदा पण ते असं दिसलं नाही पाहिजे की तुम्हाला फ्लो आलेला वेगळा आहे. तुम्हाला ती वेळ मारून न्यायला लागते, आणि इनफॅक्ट मारून काय न्यायला लागते तेच तर तुमचं स्किल आहे. तुम्हाला पैसेच त्या गोष्टीचे मिळालेत की तुम्हाला हा शो चांगला करायचा आहे, मग तो फ्लो येऊ देत तुमच्याकडे, नाही येऊ देत. कित्येक वेळा त्यांना माहितीच नसतं फ्लो आपल्याला बनवावा लागतो.